नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण एक लेख पाहणार आहोत. लेखाचं नाव आहे परवा देव भेटला होता. हा लेख आहे सुरेखा सूर्यवंशी यांचा. परवा देव भेटला होता. माणसं बनवताना काय त्रास होतो ते सांगत होता. म्हणाला, फार कष्टाचे काम, जरा उसंत नाही आराम. म्हणजे आकार साधारण सारखे असले तरी चालतात, पण डिझाईन्स वेगवेगळी बनवावी लागतात. म्हणून साचा बनवून भागत नाही, कारण सरळ नाकावर प्रत्येक वेळी टपोरे डोळे शोभतीलच असं नाही, आणि गोल चेहऱ्याला एकसारखी जीवनी लावून चालत नाही. म्हणूनच त्रास होतो, कारण या धंद्यांचा ट्रेंड सारखा बदलत असतो. डिझाईन ठरले की मग तराजू घेऊन बसावे लागते. आतल्या पोकळ भागात भरायच्या मिश्रणाचे प्रमाण ठरवावे लागते. हे मिश्रण बनवणे फारच कौशल्याचे काम असते, कारण सहनशक्ती जास्त टाकली तर प्रतिकारशक्ती बेताने टाकावी लागते. भोळेपणात फार सरळपणा टाकून चालत नाही. माणसे ठिसूळ बनून जातात. मग बिलंदरपणाचे 2 थेंब टाकावेच लागतात. पण बिलंदरपणा जास्त झाला तर त्याचा रंग डोळ्यात उतरतो. काळजी फार पडली तर केसांचा रंग बदलतो. सारांश काय? हा धंदा फार काळजीपूर्वक करावा लागतो. पहा ना, पूर्वीचे पुरुष आता खपत नाहीत. पूर्वीच्या स्त्रियांचे नमुने आजकाल चालत नाहीत. आता स्त्रीच्या मूर्तीचा नवीन नमुना केला आहे. पूर्वी सहनशीलता जास्त, प्रतिकार थोडा टाकावा लागे. आता उलट प्रकार झाला आहे. थोडासा हट्टीपणा पूर्वी पुरत असे, त्यात किंचित लाडीकपणा मिसळावा लागे. आता मात्र लाडीकपणाची फॅशन आउटडेटेड झाली आहे. उलट जरा कडवटपणालाच डिमांड आहे. त्यामुळे म्हणे कर्तृत्वाचा रंग खुलतो. अशा मूर्तींना आजकाल चांगलाच भाव असतो. स्त्रीतला सोशिकपणा उरला तो पुरुषात टाकून दिला, कारण पुरुषाची माती आता मनासारखी मिळत नाही. पूर्वीच्या कडव्या मातीचा आता उपयोग नसतो. मग त्यात 3 भाग तडजोड आणि 1 भाग सोशिकपणा मिसळावा लागतो. मग हवा तसा नरम पुरुष तयार होतो. सगळ्यात अवघड असते कलाकार बनवणे, डोकेदुखीच. त्याचे मिश्रण बनवणे म्हणजे, कारण कला भरपूर टाकायची तर त्यात व्यवहार टाकून चालत नाही, आणि लहरीपणाला आवश्यक हळवेपणाही टाकून चालत नाही. खरं तर कलाकारांच्या नशिबाला लोकमान्यतेचा हात लावून चांगले मळावे लागते. पण आजकाल ती किती बेभरवशी आणि किती महाग पडते. पण कधी कधी असेही होते की तिच्याबरोबर खास कोट्यात राजमान्यताही मिळते आणि झक्कास मूर्ती तयार होते. पण असे क्वचितच. एरवी लोकमान्यतेचा हात फिरत नाही आणि अशी मूर्ती फार काळ टिकत नाही. त्या मानाने व्यापारी बनवणे सोपे. 4 भाग मतलब, 3 भाग कष्टाळूपणा, 2 भाग हुशारी आणि 1 भाग बेरकीपणा टाकला की चांगला पक्का टिकाऊ व्यापारी तयार झाला. नेता बनवणे जरा जिकिरीचं, कारण विविध रसायनांचं काटेकोर मिश्रण करायचं. लाचारी, हुशारी, मगरुरी समप्रमाणात, दांभिकपणा आणि क्रूरपणा अर्धा भाग, निलाजरेपणा त्याच प्रमाणात. त्या सगळ्यात दिखाऊपणाचा एक हात लावून कालवायचं आणि गरिबांच्या कळवळ्यात घोळवून वाळवायचं. सत्यनिष्ठा, स्वाभिमान अजिबात वर्ज्य. हे जर चुकून थोडं जरी पडतील तर मग नेत्याचा शिक्षक व्हायला वेळ लागणार नाही. नेत्याचं काळीज उलट बसवलं तर चांगलं चालतं, पण त्याच्या प्राणांना मात्र खुर्चीत जडवायचं असतं. अशा मूर्ती बनवणारे खास कलाकार असतात. ते स्पेशल नरकातून मागवावे लागतात. शेवटी कपाळावर भाग्याची नक्षी कोरायचे काम राहते, पण तोवर डोकं पार आऊट होऊन जाते. मग घेतो मुठभर भाग्य आणि वाटत जातो थोडं थोडं. कुठे फार जास्त पडते तर कुठे पारच संपून जाते. मग घेतो मुठभर भाग्य आणि वाटत जातो थोडं थोडं. कुठे फार जास्त पडते तर कुठे पारच संपून जाते, कुठे पारच संपून जाते. असा हा सुरेखा सूर्यवंशी यांचा परवा देव भेटला होता हा लेख. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.